आहे म्हैसाची. आता मी खरंच म्हातारी झाले. हा कडबा काही चालू मला. मी रेडकाला हाक मारते. अरे बाळा, माझे काम करशील का? हो, सांग ना. ही कडब्याची पेंडी तेवढी कापून घेऊन ये, म्हणजे मला नीट जगता येईल. दे मला पेंडी बांधून. एक रिकामं पोते सुद्धा दे. कुट्टीसाठी आता कापून घेऊन येतो. नदी तर आली. पाण्याचा किती मोठा आवाज येतोय. कोणाला श्रावण बरं. बैलकाका, मला नदी पलीकडच्या कडबाकुट्टीवर जायचंय. आजीसाठी कडबा कापून घ्यायला. मी नदी पलीकडच्या कडबाकुट्टीवर जाऊ शकेन का? अरे बा, नदीत पाणी जास्त दिसतंय. मला भीती वाटते. अरे बाळा, काळजी करू नकोस. गुडघ्या इतकं तर पाणी आहे. आरामात जाशील. अरे वेड्या, इकडे कुठे चाललास? नदीला पाणी किती आहे. वाहून जाशील ना. मागे फिर. नाही ग, बैलकाकांनी सांगितलं की पाणी कमी आहे. मुळीच नाही. कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली. असा वेडेपणा करू नको. मागे फिर. का रे लगेच आला? बैलकाकांनी सांगितलं की पाणी कमी आहे, पण खारुताईनं सांगितलं की कालच माझी मैत्रीण पाण्यातून वाहून गेली आहे व मी घाबरलो आणि परत आलो. अरे नीट विचार कर. बैलकाका किती उंच आहे आणि खारुताई किती बुडकी आहे आणि छोटी, मग तिला पाणी जास्त वाटणारच की नाही. खरंच की, आलं माझ्या लक्षात. आता कडबा कापून घेऊन येतो तुझ्यासाठी.